सो नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मध्य प्रदेशमधली दोन ज्योतिर्लिंग, म्हणजे एक आहे ओंकारेश्वर आणि दुसरा आहे महाकालेश्वर. तर रात्री आम्ही प्रवास चालू केला साधारण कल्याणवरनं आम्ही नाशिक, धुळे या रोडने आम्ही मध्य प्रदेशमध्ये एंट्री केली आणि ओंकारेश्वरला पोचलो. ओंकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे जे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे आणि नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेलं आहे. नर्मदा ही गंगा, यमुना यांसारखी पवित्र नदी अशी आहे. त्यामध्ये ओंकारेश्वर येथे एकूण 68 तीर्थ आहेत आणि याशिवाय 2 ज्योतिस्वरूप लिंगासहित 108 प्रभावशाली शिवलिंग सुद्धा आहेत. आणि मध्य प्रदेशामधली प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगापैकी हे आपण जे बघायला चाललोय ते 2 ज्योतिर्लिंग आहेत. एक तर महाकाल नावाचं उज्जैनमध्ये आहे आणि दुसरं अमलेश्वर नावाचं ओंकारेश्वर येथे आहे. साधारण आम्ही सकाळी ओंकारेश्वरला पोचलो आणि आम्ही ठरवलं की इथे रूम वगैरे घेऊन स्टे करायचा नाही, तर आपण रात्री महाकाल उज्जैनला जायचं. म्हणून आम्ही सकाळी फक्त फ्रेशअप होण्यासाठी रूम घेतला आणि आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिरात जाऊन पोचलो. मंदिराची मॅनेजमेंट बघायला गेली तर मला फारशी काही जमली नाही, आवडली नाही. कारण का प्रत्येकजण त्या भक्तीने भावाने दर्शन घेण्यासाठी येतो आणि त्याचा हक्क असतो की आरामात शांतपणे त्याला किमान 1 मिनिट तरी देवासमोर उभं राहू शकला पाहिजे, एवढं थांबवलं पाहिजे. पण तसं नाही मिळालं. प्रचंड गर्दी आणि एकाच साईडने सगळा लोड येत होता. त्यामध्ये लहान मुलं होती आईवडिलांच्या खांद्यावरती, काही आजी आजोबा सुद्धा होते. प्रत्येक जण ह्या भक्तीने आलेला होता तिथे, पण त्याला समाधानी दर्शन मिळत नव्हतं असं मला दिसून येतं. पण तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. सगळ्यांना प्रचंड भूक लागली होती म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि शाही पनीर ऑर्डर केलं. तर आमचं काहीसं शाही पनीर हे असं होतं, त्यात वरती टोमॅटो सॉस होता. पण आम्हाला शिकवलं आहे की जेवणाला नावं न ठेवता गपचूप जेवायचं, म्हणून आम्ही सगळ्यांनी गपचूप जेवण केलं पूर्ण. आणि त्यानंतर आम्ही नर्मदा मातेचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे आरतीसाठी जाऊन पोचलो. इथे होड्यासुद्धा असतात, त्यामुळे कोणाला बोटिंग किंवा परिक्रमा असं सुद्धा करू शकता तुम्ही. अत्यंत असे दुसरे सुद्धा प्लेसेस आहेत नियर बाय, पण आम्हाला करता नाही आले, पण तुम्ही नक्की करा. त्यानंतर आम्ही ओंकारेश्वरवरनं उज्जैनला पोचलो. उज्जैन महाकाल रात्री 11 वाजता पोचलो होतो, त्यामुळे पहिले जेवणाला बसलो आणि या दादाला खूप भूक लागली होती. त्याने 7 कटोऱ्या रबडी संपवली. पण आम्ही आमच्या दाल बाफला थाळीवरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि प्रचंड सुंदर असं हे जेवण होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मग आम्ही सकाळी महाकाल यांचं दर्शन घेण्यासाठी सकाळी पहाटे आम्ही फ्रेश झालो आणि निघालो महाकाल यांचं दर्शन घ्यायला. आणि महाकालांचं दर्शन घ्यायचं म्हणजे त्यांचं स्मरण लावून आम्ही पुढे जाणार होतो. हे प्रचंड सगळ्या ठिकाणी असतं, पण स्वप्नीलचं मन भरलं नव्हतं म्हणून त्याला अजून लावायचे होते. धीरे धीरे सिंग निकलने शुरू हो गए, ये चाहिए वो चाहिए वो चाहिए. मग तो 3 ओम लावून हॅप्पी झाला आणि आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 3 भागात विभागलं आहे. एकतर खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्याच दिवशी दिसतं. या दिवशी चंद्रेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी दूरवरनं भाविक येतात. इकडची मॅनेजमेंटबद्दल बोलायचं गेलं तर तुम्ही बघताय साधारण आरामात शांत अशी लोक पुढे जात आहेत. एक लाईन रेखलेली आहे किंवा त्यांनी ठरवलेलं आहे, त्याच विभागातून लोक पुढे जात होते, सरकत होते. असं काहीसं मॅनेजमेंट तुम्हाला सोमनाथमध्ये सुद्धा बघायला मिळेल. इकडचं बाजूचं वातावरण, त्यानंतर तुमची जी आतमध्ये गाभाऱ्यात होणारी पूजा, हे सुद्धा प्रत्यक्षाने दाखवत होते भक्तांना, जेणेकरून त्यांना उत्साह कायम राहील. आणि बाजूला तुम्ही बघताय पेंटिंग्स पण होत्या, त्या खूप मला आवडलेल्या होत्या आणि खूप मस्त आहेत त्या. ज्याने कोणी केल्या असतील तर खरंच मला खूप मनपूर्वक आवडल्या. त्यानंतर आम्ही गाभाऱ्याच्या इथे पोचलो आणि गाभाऱ्यात साधारण हे तुम्ही बघताय असं थोडं लांबून दर्शन मिळतं.
पण समाधानी दर्शन आहे. पूजा वगैरे चालू होती. साधारण भस्म आरतीच्या नंतर आम्ही गेलो होतो. अच्छा, भस्म आरतीच्या ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना तुम्हाला लवकर बुकिंग करावं लागतं, किंवा तिथे जाऊन तुम्ही बुकिंग करणार असाल तर 300 लोकांनाच मर्यादित बुकिंग मिळतं ह्याची कल्पना ठेवून तुम्ही तिथे त्या अपेक्षेने जावं. त्यानंतर आम्हाला भस्म आरती नाही मिळाली, त्यामुळे मी तुम्हाला ती दाखवू शकत नाही. पण आम्हाला दर्शन पार मनपूर्वक समाधानी असं मिळालं होतं. तुम्ही बघताय महादेवांचं समोरून दर्शन, आणि महाकाल म्हणजे उज्जैनचा राजा देखील म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्यच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिला नाही. ज्याने हे धाडस केलं त्याला घेरून मारण्यात आल्याचं सांगितलं. त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही. त्यानंतर आम्ही उज्जैनवरनं 56 म्हणजे इंदोरला जाऊन पोचलो, आणि इंदोरला 56 ह्या ठिकाणी म्हणजे 56 दुकानं आहेत फूडची, खाण्याची. तर वेगवेगळ्या प्रकारचं खाद्यपदार्थ इथे मिळतात आणि मस्त असतं. म्हणजे तुम्ही मल्टी क्युझिन ज्याला म्हणता, त्यानंतर कॉन्टिनेंटल असे म्हणजे बऱ्याच चायनीज वगैरे जे बरेच प्रकार, स्नॅक्स आणि अजून काही बरेच प्रकार तुम्हाला इथे मिळतात. त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला आणि मस्त महादेवांचं दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही समाधानी होतो, आणि समाधानपूर्वक आम्ही पुन्हा परतीचा प्रवास चालू केला. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा, आणि तुम्हीसुद्धा प्लॅन करा. तुम्हाला जर काही डिस्टन्स पाहिजे असतील किंवा ट्रॅव्हल कसा प्लॅन केला आहे तर नक्की कमेंट करा. माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा.